चांगली गोष्ट आहे. त्याच्यासाठी होम करणं, त्या देवाला ज्या आवडणाऱ्या वस्तूचं दान करणं हेही महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी तपश्चर्या करणं, प्रतिमेची पूजा करणं, षोडशोपचारे पूजा करणं, ह्या सगळ्या प्रकारच्या आराधना. जो श्रद्धा भक्तीनं आपली नित्याची पूजा करतो, आराधना करतो, त्याच्यावर शंकराची कृपा होती, निश्चित कृपा होती. अशा प्रकारे श्रद्धापूर्वक अंतःकरणानं देवाची आराधना केली पाहिजे. तुमच्याकडे काही नसेल ना, नुसतं मंदिरात यायचं. मंदिरात आल्याबरोबर उद्यापासून, आज शिवपुराण ऐकलं ना तुम्ही सगळ्या मंडळीनं, उद्यापासून मंदिरात आल्यावर बोलायचं नाही, म्हणजे मौन पाळायचं मंदिरात येईपर्यंत. मंदिरातून बाहेर निघायपुरतं निदानचं एका जागेवर कुठंतरी बसायचं, ओम नमः शिवायचा 108 जप करायचा, निदानचे 5 मंत्र तरी आपण म्हणायचे, शांतता पाळायची. पण आमच्या माऊल्यांचं कसं असतं, तुमच्याकडचं नाही सांगत, आमच्याकडचं सांगतो. पूजेचं साहित्य बरोबर असतं, पंचीपाळा असतं, साखरातले हात काढायचे, कुंखात घालायचे, कुंखातले काढायचे, हळदीत घालायचे, देवाला रंगून टाकायचं, एकोणिकीला रंगून टाकायचं. त्यांचा मोठा थाटच वेगळा असतो. पूजा करता करता सगळी विचार विनिमय, काय झाला का स्वयंपाक, काय केलं भाजीला, सगळ्या गप्पाच गप्पा. आता पूजा झाली का? पूजा झाली नाही. पूजा कशी करायची? एकांती रे गुरुराज स्वामी, चैतन्य रूपी शिवसौख्य नामी, शिनलो दयाळा बहुसाल भारी, तुझ वीन शंभो मज कोण तारी. नित्याची पूजा आराधना करतो, त्याच्यावर बघा भगवान शंकर कृपा करतो आपल्यावर. सुख देईल शंकर, करा पूजन लवकर, कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. देवाची आराधना करावं बरं. उठता बैसता, चालता बोलता, स्मरावे अनंता प्रेम भरे. घनदाट वस्तू भरला शंकर, माया गुण परमात्मा तो. समाजाच्या हितासाठी काही सुखयोगी करता येईल ते करावं. कोणाच्या हितासाठी? समाजाच्या हितासाठी. मग आता आमचे चेअरमन आणि त्यांची मित्रमंडळी बेळंकीला आली. त्यांनी तुमच्या या मंगसुळीला शिवपुराण ठेवलं. हे समाजाच्या हितासाठी ठेवलं का त्यांच्या स्वतःच्या हितासाठी ठेवलं? समाजाच्या हितासाठी काहीतरी करावं. आणि काही ऐसे करावे, सुखाचे मळे पिकवावे, अमूलाग्र नासून जावे विघ्न बाधा. प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न जर केला ना तर अशी म्हण आहे, वाळूतून तेल गळतं म्हणते. आता वाळू तेल आहे का? पण म्हण आहे त्याची, वाळूतून सुद्धा तेल गळतं अशी म्हण आहे. प्रयत्न केल्याबरोबर. एक कविता होती बघा, कोशिश करने वाले की हार नाही होती. प्रयत्न करणारा वाया जात नाही. प्रयत्न करणारा वाया जात नाही. वाया समाज चालला म्हणून हे कार्य. समाज कुठंतरी वाया चालला, समाजाला इतिहासात पाहायची वेळ आली. आमच्या समाजामध्ये पूर्वीचे लोक विठ्ठलाची भक्ती करत होते, तुळशीची माळ गळ्यात घालत होते. आमच्या समाजामध्ये काही मंडळी गळ्यामध्ये लिंग घालत होते, भस्म लावत होते. असं आम्हाला एक दिवस जर ह्या धार्मिक कार्यक्रम जर नाही केले ना, इतिहासात पाहावं लागेल. इतिहासात. कळालं का तुम्हाला? ही वेळ आली. म्हणून संतांनी सांगितलं, निजू नका जागा जागा